नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल पिंक ई रिक्षा जी योजना आहे त्याच्यामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 पिंक ई रिक्षाचे वितरण केले आहे। मग आता नेक्स्ट कुठला जिल्हा आहे, त्याच्यामध्ये कसं ई रिक्षाचं वितरण होणार आहे, काय त्याच्या संबंधित माहिती आहे, या सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला बोलूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, मी महासंवादची ऑफिशियल वेबसाईट उघडलेली आहे, तारीख इथं पाहू शकता तुम्ही। आणि पिंक ई रिक्षा हे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या दिशेचे एक पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतात। आणि त्यांना इथं पाहू शकता की डीजीपीआरच्या साईटवरती 20 एप्रिलला ही पोस्ट आलेली आहे आणि त्यांच्या हस्ते एकूण 50 ई रिक्षाचं वितरण केलं आहे आणि त्याच्यातून त्यांना प्रवास सुद्धा केलेला आहे, हे तुम्ही इथं पाहू शकता। याच्यामध्ये पहा की आदितीताई तटकरे आणि देवेंद्रजी फडणवीस या रिक्षामधून गेलेले आहेत आणि त्यांना त्या लाभार्थ्याचं वाटप ही केलेलं आहे। आणि तसंच ह्या जो कार्यक्रम ठेवला होता तो नागपुरामध्ये कार्यक्रम ठेवला होता, त्याच्यामधले 50 पात्र महिलांसाठी या ई रिक्षाचं वितरण करण्यात आलं होतं। त्यांच्या सोबतच महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरेजी, राज्यमंत्री मेघनाथ साकोरे किंवा बोर्डीकर, आमदार संदीप जोशी आणि डॉक्टर आशिष देशमुख, महिला व बाल कल्याण विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, महिला व बाल कल्याण विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी त्यावेळी उपस्थित होते। तेव्हा तुम्ही पाहू शकता की यांना एक 50 ई रिक्षाचं वितरण केलं होतं। ही योजना बेसिकली अगोदर सुरू झाली होती, ज्याच्यामध्ये महिलाच्या सक्षमीकरणासाठी ई रिक्षाचं वाटप करण्यात आलं होतं, त्यांना त्याच्या मार्फत लाभ देण्यात आला होता। आणि याच्यामध्ये अद्याप सध्या तरी नागपूरमधून सुरुवात झालेली आहे आणि बरेच जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा याचा लाभ देण्यात येणार आहे। तर त्यासाठी त्यांना इथे एक लिस्ट आपल्याला दिलेली की कुठल्या जिल्ह्यामध्ये याचा नेक्स्ट टप्पा आहे किंवा काय आहे ते। त्याच्यामध्ये बघा की महिलांना किमान 10 दिवसाचं प्रशिक्षण सुद्धा देतात, त्याचबरोबर 5 वर्षाचा रिक्षाचा मेंटेनन्स आणि चार्जिंगची व्यवस्था सुद्धा करून देण्यात आली। त्याचबरोबर महामेट्रो सोबत करार करून फीडर सेवे अंतर्गत या महिलांना ई रिक्षाची सेवा उपलब्ध होऊन त्यांना रोजगार सुद्धा दिला आहे। तसंच येत्या काळामध्ये पर्यटन स्थळ, विमानतळ या ठिकाणी सुद्धा पिंक ई रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली आहे। त्याचबरोबर आता प्रात्यधिक स्वरूपात 11 महिलांना ई रिक्षाच्या चाव्या वितरित करण्यात आलेल्या होत्या। त्याचबरोबर आता पहा की या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात 2000 पिंक ई रिक्षा वितरित होणार आहेत। यासाठी 20 ते 50 वयोगटातील इच्छुक महिलांचे 2040 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यापैकी 1032 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली होती। त्यापैकी 50 पात्र महिलांना ई रिक्षा वितरित करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर तुम्ही त्याचे इमेजेस पण पाहू शकता की अशा पद्धतीने पूर्ण भव्य दिव्य असा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। आता या योजनेअंतर्गत पुढचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामधील पात्र किंवा महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांसाठी रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य किंवा ई रिक्षा चालण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर त्याचं लवकरच एक ऑफिशियल नोटिफिकेशन निघेल आणि ते आपल्या चॅनलवर मी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। काही अडचणी असतील याविषयी त्या कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूया नवीन अशा एकच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये।